हाय नमस्कार. राधाच काळं पाखरू, हो का, हे पाखरू या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही तुमचे आभारी आहेत. आम्हाला तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. तर हा बघा, एव्हरीबडी तुम्हाला सांगायचं होतं, सगळं काम आवरलं उन्हाच्या अगोदर. आज 6 वाजता आंघोळ झाली. आज मला जायचं होतं मका लावायला. पाण्याला गेली आणि मग तिथं गेल्यावर कळलं की ऊन लय आहे आणि मका काय उगवायची नाही, जळून जाईल. त्यामुळं आजचं कॅन्सल झालं. तर उद्या परवा दिवशी जाऊ म्हणतात. आता ते उन्हाचं काय आपल्याला काय माहीत नाही, वातावरणाचं ते त्यांना कसं कळतं, कळू बापडीचं आहे का नाही. मग काम आवरलं. ह्या बघा, भांडी झाली, धुणं झालं, मी भांडी ही घासली, काय बिन कपडे ही धुतली आणि हातरून टाकून म्हणलं जरा झोपावं. तर दुनियाच्या मुंग्यात झाल्या त्या मुंग्यांना नको नको केलंय. नुसता पिसुळा आणलाय बघा, लय पिसुळा आणलाय मुंग्यांना. मग आता स्वाती कुठं बसले बघते आणि जाते तिच्याकडे, सावलीला आहे का नाही. बघते आता स्वाती काय करते काय नाही. काव्या, मी चालले तिकडे नानीकड. लॅपटॉपवर कुत्रं येऊन बसला. काय झालं तुला? कावी चालाय वाढदिवस, कावी रुसली बघा. काय करावं, इथं औषध खाया पैसे नाही तर, आणि हिचं वाढदिवसाचं कुठंच मांडते कोणाच ठाव. एक बार कसं मी माझ्या जुन्या आयडीवर आहे बघा, मी पुरीनला म्हणजे कावीचा वाढदिवस होता आणि लय परिस्थिती वाईट होती. आणि दुसऱ्या लेकरांचं केक बघून कावी म्हणले माझा पण वाढदिवस करायचा. तर मी शेवाळ्याचा केलता. शेवाळ्या आणल्या, चांगल्या गिचगिचीत शिजवल्या, साखर टाकून दूध टाकून आणि गार केलं. आणि गार झालं की त्याच्यावर कॅडबरीचं पाणी ओतलं करून, आणि साईडनं का नाही तसला गोल गोल चांदण्यासारख्या गोळ्या रुपयाला पाकिट भेटत होतं, सजवला. आणि एका संस्थेनं कपडे दिले होते, त्यातलाच एक ड्रेस काढला आणि तिला घातला आणि संध्याकाळनं वाढदिवस सेलिब्रेट केला. तेव्हा लेकरं लय माझी बारकी बारकी होती, लय छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायचे. पण आता कळायला लागलंय, आता लय त्यांना जोर येतो. अगं बाय बाय, इकडे तर सण्याचं सर आलं. सर लय लांब आलं होय का. आज आपल्या सण्याचं सर आल्या तर त्याच्याकडूनच लिहून घ्यायचं का तुम्हाला, म्हणजे त्यालाच विचारायचं का. हां, जसा नाही, एक थंडची बाटली घेऊन ये, एक डिस्लरची बाटली घेऊन ये. चहा असतंय बाय उन्हात आणायचं सर, आणू द्या एक थंड. जसा नाही जा दुकानला बसू दे. कावीला सांगते आणायला. कावे, कावी कुठे, कावी काव्या, पर्स मधलं पैसे घे, इकडे या. पर्स मधलं पैसे घे, एक स्प्राईट आण आणि एक बिस्लरी आण, नॉर्मल बारके आण. सर आल्या तर सण्याचं त्यांच्या पुरते आणि जा सायकलवर पटकन. तुला नाही ग, पटकन जा. मला काय माहिती सर आल्या का म्हणून, मी आपला असं स्वतःकडे आली होती. फॅन करता का बंद जरा, आलू स्वतःच्या घरी. काय करता, झालं का दादा नीट? नाही दादा, काय झालं? हा का, दादाला काय झालं यार. भाऊजी पण हातून पडून खायचं. काय झालं ह्यांना, काय झालं भाऊजीला? भाऊजी काय झालं, पोट दुखतंय का? दोघांचं संग दुखायला लागलंय पोट, काय माहिती का. आता तुमच्यासारखंच आम्ही बी खाल्लंय की. पोट बीट फुगलं असं, पोचलं नाही मग होतंय तसं. डमडम वाजतंय. चला मग दवाखान्यात, उठा मग. आऊस होते
आता मला खाल्लंय म्हणून मी जरा गडीभर बसले. अगं तो खाल्लंय पण नवऱ्याचं दुखतंय, नवरा हातरुणात आहे की. बघ आता अगं माझा तर नवरा मला कधी विचारत नाही काय दुखतंय काय खुपतंय काय तसलं याड नाही. आणि तू नवरा आजारी आहे एवढं प्रेम आहे स्वातीचं. मला दाखवते. मला खाल्ल्याशिवाय कामच होत नाही. कसलं स्वातीचं इतकं नवऱ्यावर प्रेम आहे की नवरा तिचा सकाळपासून उठलेला नाही. आणि अहो काही खाऊन पाय त्याला बसली. मला कामच होत नाही. तर वर्ण हीच कसली मया आहे भाऊजी माहिती आहे का? वर्ण मयानं उपाशी निजग बाया काय दाती चकते. त्यांना चहा ते करून दिलाय, येणू दिला, अजून काय द्यायचं. आता जेव म्हणलं तर ते मला म्हणलं जेव. जेवली. आज माझ्या आवडीचं केलं तर खारं वांग, ते मस्त पैकी चपाती. काय म्हणतात सर? हा. सर आल्या तर या सण्याचं आहे तर पण तिला चमकलं तोंडावर. काय ते कसं होतंय? हा आले सरांना सविस्तर सांगायला लागतं या. काय 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 की दिवाळीपर्यंत आम्ही इथं आहे तोपर्यंत शाळेत जातोय. पण दिवाळीच्या नंतर आम्हाला करमाळ्याला जायचंय भटीवर. मामा तिकडे नेणार आहे तिला सांगायचं. कुणाला नेणार आहे? तिला कुठं नेणार आहे? मामा कुठं नेणार आहे? हॉस्टेलला. हॉस्टेलला नेणार आहे. मग कशाला इथं हितलं सर आल्या त्या दाद्यासाठी. होय. हा तिचं काय करायचं? तिचं कुठं टाकायचं तिथं शाळेला? तिचं काय नाही. तायनाला हॉस्टेलला टाकायचं. तायडीचं आहे 10वीचं वर्ष. दाद्यासाठी आल्या तर पण दाद्याचं पण सांगावं लागेल की. जनगणना नाही बाई शाळेचं सर आहे तर. कुणाची माहिती सांगायची? सर पण त्यांची एक अडचण आहे व ती भटीवर जाते ते कामाला. आणि ती दिवाळीपर्यंत हित आहेत आणि दिवाळीच्या नंतर मग त्याची शाळा बुडेल की हिथं नाव असल्यावर. होय मी म्हणते शाळेसाठीच आल्या त्या. तुम्ही तर कायमस्वरूपी राहत नाही. कायमच आहे तर. आता परत कामाला बाहेर असते ती हे. मग आता जत्रेला वगैरे जाता तुम्ही कामाला गेल्यानंतर. दिवाळीला जाते ते आता आणि मध्ये येतो. एप्रिलमध्ये बाहेर येतात. मग म्हणजे गावालीच आहे ते इथले. गावातच घ्या माहिती तुमची. तुम्हाला गॅस कनेक्शन आहे का? स्वयंपाक कशावर करता? नाही कुठं काही कनेक्शन आहे. नाही तर नाही म्हणजे नाहीच द्यायचं. आम्हाला तर कुठं आहे इथलं कनेक्शन? गॅस कनेक्शन नाही काय? नाही. कुठलं जरी असलं तरी चालतंय. कुठलं पण आहे इंदापूरचं आहे पण ते आम्हाला कुठलंच नाही. मग हाय तर हाय सांगू का मग? ब्लॅकनं भरताय की 6 वर्ष झालं. आपल्याला मोबाईल पण लॅपटॉप नाही. गाडी आहे का? नाही. 2 चाकी नाही. 4 चाकी नाही. मोबाईल नंबर सांगा. 82 62 82 62 81 33. हां.